राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झालेला असताना राजधानी दिल्लीत येत्या 4 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मराठा आणि जाट समुदाय आरक्षणाच्या मागणीसाठी एकत्र आंदोलन करणार आहेत। त्यामुळे राजधानी दिल्लीत होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न तापण्याची शक्यता आहे। पाहूया त्याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट। मराठ्यांचं वादळ दिल्लीत धडकणार, मराठा समाजाला जाट समाजाची साथ। आरक्षणासाठी मराठा समाज आणि जाट समुदाय हातात हात घालून चालणार आहेत। मराठा समाजाने जाट समुदायाच्या मदतीने केंद्र सरकारला घेरण्याचं ठरवलंय। त्यामुळे आता केंद्र सरकार सुद्धा कोंडीत सापडण्याची शक्यता आहे। राजधानी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम मध्ये अखिल भारतीय जाट महासभेचं संमेलन पार पडलं। या संमेलनाला राज्यातील मराठा महासंघाचे नेते सुद्धा उपस्थित होते। देशातले जे आरक्षणापासून वंचित असणारे घटक जे आहेत, आता महाराष्ट्रात मराठा समाजाचा घटक वंचित आहे, हरियाणामध्ये जाट समाज वंचित आहे। जाट समाजाला 7 राज्यामध्ये ओबीसीतून आरक्षण मिळालेलं आहे। आता आमची मागणी अशी आहे, ओबीसी मधून 27% आता आरक्षण महाराष्ट्रात मिळालं पाहिजे आणि 27% आरक्षण झाल्यानंतर मर्यादा केंद्राने वाढवली पाहिजे। मराठा समाजाप्रमाणेच जाट समुदायाचा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात टिकला नव्हता। त्यामुळे जाट समाजाने सुद्धा आक्रमक भूमिका घेतली आहे। आरक्षण न दिल्यास येत्या निवडणुकीत भाजप विरोधात भूमिका घेऊ असा इशारा जाट समुदायाने केंद्र सरकारला दिलाय। जाट महासभा आणि मराठा महासंघ समन्वय समिती स्थापन करणार। समितीमध्ये मराठा आणि जाटसह आरक्षणापासून वंचित राहिलेल्या अन्य समुदायांच्या प्रतिनिधींचा आणि कायदेतज्ञांचा समावेश असेल। जाट आणि मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातनं आरक्षण द्यावं अशी मागणी आहे। ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवा, यासाठी घटना दुरुस्ती करावी अशी सुद्धा मागणी आहे। हिवाळी अधिवेशन काळात दोन्ही समाज हे एकत्रित संसदेवर आंदोलन करणार। मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठीचा सर्वात रामबाण उपाय आहे घटना दुरुस्ती। केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून आरक्षणाची मर्यादा 50% वर नेणं आवश्यक आहे। यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न व्हावेत म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर संसदेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात खासगी विधेयक मांडणार आहेत। आरक्षण आणि कायदेशीर अडचणी बघूयात। इंदिरा साहनी खटल्यामध्ये 9 न्यायाधीशांच्या घटनापीठानं निर्णय देताना विशेष परिस्थितीतच 50% आरक्षण मर्यादा ओलांडण्यासंदर्भात पुनर्विचार होऊ शकतो असा निकाल दिला होता। त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तशी विशेष परिस्थिती सर्वोच्च न्यायालयामध्ये सरकारला सिद्ध करावी लागेल। दुसरा पर्याय म्हणजे इंदिरा साहनी खटल्याचा सर्वोच्च न्यायालयाला पुनर्विचार करावा लागेल। जर इंदिरा साहनी खटल्याचा पुनर्विचार करायचा असेल तर 11 बेंचच्या घटनापीठानं ही मर्यादा ओलांडण्यासंदर्भात बहुमतानं निर्णय देणं हे अपेक्षित आहे। खासगी विधेयकाच्या माध्यमातून लोकसभेत संवैधानिक सुधारणेचं एक विधेयक त्या ठिकाणी लोकसभेत मांडलेलं आहे, ज्याच्यामध्ये आरक्षणाची मर्यादा ही 50%च्या पुढे वाढवली जावी अशी मागणी त्या विधेयकाच्याद्वारे मी लोकसभेमध्ये केलेली आहे। ते आरक्षण देण्याच्या दृष्टीनं लोकसभेत जर हा कायदा झाला पारित तर निश्चितपणे आरक्षणाची मर्यादा वाढल्यामुळे राज्यातनं दिलं गेलेलं आरक्षण त्या ठिकाणी टिकेल। मराठा आरक्षण असो की धनगर आरक्षणाचा प्रश्न असो, राज्यात कायदा करून हा प्रश्न सुटणार आहे का? समाजाच्या आरक्षणाला 50%ची असलेली मर्यादा राज्य सरकार कशी भेदणार असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। गेल्या 20 वर्षात सार्वत्रिक निवडणुकांच्या आधी काही महिने हा विषय सातत्यानं उफाळून आला। त्या वेळी राज्यकर्त्यांनी तात्कालिक उत्तरं शोधली, पण प्रश्न कायमचा निकाली निघाला नाही। आता जाट समुदायानं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी साथ दिल्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये ताकद निश्चितच वाढली आहे। पण केंद्र सरकार या मागण्यांवरती काही विचार करते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। शिवाजी काळे, पुढारी न्यूज।